नमस्कार, मी प्रतिभा चंदन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम द न्यूज वीक. या कार्यक्रमात तुम्ही आमचे कार्यकारी संपादक संजय मलमे सर आणि पुणे आवृत्तीचे संपादक अनिकेत जोशी सर यांच्यासह आठवडाभरातल्या महत्वाच्या वाटणाऱ्या घटना ज्या असतात त्यावरची चर्चा ऐकता. सर, तुम्हा दोघांचंही मनःपूर्वक स्वागत. एकतर आपण गेला आठवडा बघितला तर गेल्या आठवडाभरामध्ये संसदेचं पावसाळी अधिवेशन कशा प्रकारे चालतं आणि जी महत्वाची बिलं येऊ घातलेली होती त्यामध्ये FCRA एक बिल, डिलिमिटेशनचं बिल, या सगळ्या विधेयकांवर नेमकं काय होऊ शकतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. परंतु आपण बघितलं की संसदेच्या परिसरामध्ये आणि संसदेच्या सदनामध्ये ज्या पद्धतीचं वर्तन झालं, ज्या पद्धतीचं कामकाज ज्याला झालं नाही झालं असं म्हणता येईल की दर दिवसाला जवळपास 2 ते 3 वेळा सभागृह तहकूब करण्याची वेळ अध्यक्षांवर आली आणि ज्याला असं म्हणता येईल की हे पावसाळी अधिवेशन जे आहे ते पाण्यात वाहून गेलं अक्षरशः. किती रुपयांचा, म्हणजे जवळपास 150 ते 187 कोटी रुपयांचा चुराडा झाला हाबा घालाहिदा. पण महत्वाची जी विधेयकं देशाच्या दृष्टीने होती त्यांच्यावरही साधक बाधक कुठली चर्चा होऊ शकली नाही आणि अतिशय प्रचंड वेगाने घडामोडी घडत गेल्या. संसदेच्या आवारात काही प्रकार जे घडले ते अतिशय हास्यास्पद असे होते. कधी साधूचा वेश घेऊन भीक मागायला कोणीतरी बसणं चंदा चोरीच्या मुद्द्यावर, तर कधी कोणी टेडी बेअर घेऊन येणं आणि 56 इंच का मंकी वगैरे अशा पद्धतीने मॉकरी करणं. राहुल गांधी यांनी वारंवार गोलपोस्ट बदलून आम्हाला काय हवंय हे सांगणं आणि त्याहून आणखी एक महत्वाचं म्हणजे अमित शहा आणि पंतप्रधान हे त्या आवारात असतानाही त्यांनी सभागृहामध्ये न जाणं, अशा सगळ्या घडामोडींचा हा परिपाक आहे. आणि त्यावरची कडी अधिवेशन संपल्या जी घडलेली आहे ती म्हणजे राहुल गांधींनी एक परिषद, एक रचनात्मक काँग्रेस परिषद अशा एक पद्धतीची कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची परिषद तिथे घेतली दिल्लीमध्ये. आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने इटलीच्या पंतप्रधान, इटलीच्या प्रमुख जॉर्जिया मेलोनी यांच्याबद्दल ज्या पद्धतीचं वक्तव्य झालं ते खरोखरच अशोभनीय होतं. कुठल्याही सभ्यतेच्या आणि औपचारिकतेच्या चौकटीत बसणारं नव्हतं. मलमे सर, आधी सुरुवात आपण तिथून करूया मला वाटतं, कारण ताजी घटना आहे आणि आत्ताच आपल्या हाती ते पत्र आलेलं आहे की ज्यामध्ये इटलीच्या दूतावासानी भारतातल्या याबद्दल अतिशय तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केलेली आहे. नाही, खरं तर भारतीय संसदीय परंपरेला खूप मोठा इतिहास आहे. म्हणजे मागील आपण जर 8 दशकं पाहिली, 8 दशकामध्ये अनेक मोठे मोठे नेते या देशाला लाभले. त्यांनी या प्रत्येक पदाची, म्हणजे संवैधानिक पदाची गरिमा असते आणि ती गरिमा राखण्याचं काम केलं. पण राहुल गांधी यांनी जो काल प्रकार केला खरंच तो निंदनीय आहे, म्हणजे आणि संतापजनकही आहे. खरं तर म्हणजे भारतीयांच्या दृष्टीने संतापजनक आहे की महिलेचा सन्मान करणं ही भारतीय संस्कृती शिकवते आपल्याला. आणि ज्या पद्धतीने त्यांनी जॉर्जिया मेलोनी यांना उद्देशून जो काय प्रकार केला की ज्यांना डोळ्यासमोर ठेवून, हे खूपच संतापजनक आहे. म्हणजे महिलांचा अनादर करणार आहे खरं तर हे. आणि काँग्रेसला खरं तर हे शोभनीय नाही. काँग्रेसचं ते नेतृत्व करतात, काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते म्हणून ते संसदेत काम करतात. संसदेतले विरोधी पक्ष नेते खूप मोठं पद आहे, महत्वाचं पद आहे खरं तर. आणि त्या पदाची गरिमा ठेवणं खरं खूप महत्वाचं आहे. आणि आतापर्यंतचे जेवढे नेते झाले विरोधी पक्ष नेते, त्यांनी म्हणजे आपण खूप मोठे मोठे लोक त्या पदावर बसलेले आहेत. आणि त्यांनी खरं तर भारताचा एक चेहरा म्हणून त्याकडे पाहिलं जातं, कारण जसं पंतप्रधान पद असेल त्याच तोडीचं ते पद आहे. आणि हे असताना आपण ज्या पद्धतीने वागता आणि ज्याप्रमाणे म्हणजे कृत्य करता हे खूप चीड आणणार आहे खरं तर. आणि ज्याप्रमाणे इटलीने संताप व्यक्त केला, ते निषेध व्यक्त केला, हे खरं तर साहजिकच आहे. कारण त्या देशाच्या प्रमुख आहेत, एखाद्या देशाच्या प्रमुखांविषयी अशा पद्धतीने वक्तव्य करणे हे आंतरराष्ट्रीय गरिमेला, म्हणजे भारताच्या गरिमेला धक्का देणार आहे खरं तर. खरं तर राहुल गांधी यांनी यावर माफी मागून हा विषय संपवायला पाहिजे, कारण हा जर विषय आणखी ताणला गेला तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे पडसाद उमटताना दिसतील आपण. खरं तर मला म्हणजे मी जो प्रकार पाहिला आणि ज्याप्रमाणे ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत राजकारणामध्ये सर्वच पक्षातून, खरं तर त्याविषयी निषेध व्यक्त होती की राहुल गांधी यांच्या एकूण कार्यपद्धतीविषयी किंवा यांच्या खरं तर बुद्धिमत्तेवरती लोक बोट ठेवू लागलेत किंवा त्यांच्यावरती त्याप्रमाणे टीका करतायत. त्यामुळे राहुल गांधींचं वक्तव्य नक्कीच खूप चीड आणणार आहे. अनिकेत सर, आपण बघितलं की एकंदर या संसदेच्या काळामध्ये
अनेक नेत्यांची अशी एक काहीतरी दिशाभूल झाली. राहुल गांधी यांचं वक्तव्य सातत्यानेच बालिशपणाचं राहिलेलं आहे. ते जी भाषणं करतात, ते जे बोलतात किंवा त्यांना एक असं कुठेतरी असं वाटतं की आपण खूप प्रिव्हिलेज्ड आहोत आणि आपण काहीही केलं तरी चालतं. त्यामध्ये मग संसदीय परंपरा पाळत नाहीत. मी म्हणेल तसं सभागृह चालावं असा अट्टहास असतो. आणि सीजेपीचं जंतर मंतरवर आंदोलन झाले आणि त्या पोराटोरांनी काही बोलणं हा भाग वेगळा. परंतु तुम्ही एका संसदीय म्हणजे पदावर आहात, एका वैधानिक पदावर आहात. त्यावेळी तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य करता. काय तुम्ही एकंदर सांगाल या पूर्ण अधिवेशन काळातलं राहुल गांधींचं वर्तन आणि काल त्यावर त्यांनी केलेली कडी? राहुल गांधी हे या पदासाठी योग्य नाही आहेत हे त्यांनी अनेकदा दाखवून दिलेलं आहे. संसदेमध्ये विरोधी पक्ष नेत्याचं पद हे अध्यक्ष, सभापती, पंतप्रधान यांच्या दर्जाचं आणि त्यांच्या ज्या प्रोटोकॉलच्या क्रमवारीमध्ये 4-5व्या क्रमांकाचं हे महत्वाचं पद आहे. आणि त्यांना जेव्हा जेव्हा सरकारी कार्यक्रम असतील, राष्ट्रपती भवनामध्ये कार्यक्रम असतात, परराष्ट्राचे दूत किंवा परराष्ट्राचे प्रमुख जेव्हा येतात तेव्हा विरोधी पक्ष नेत्यांना हे आग्रहाचं निमंत्रण असतं, त्यांना पहिल्या रांगेत स्थान असतं या सगळ्या समारंभांमध्ये. त्या सगळ्याला एक शोभणारं असं वर्तन त्यांच्याकडनं अपेक्षित आहे ते अजिबात करत नाही. त्यांना संसदेतले नियम हे आपल्यासाठी बनवलेलेच नाहीत आणि मी म्हणेन त्या पद्धतीने चर्चा झाली पाहिजे अशा प्रकारे ते वागतात. त्यांनी मागच्या अधिवेशन काळामध्ये निवृत्त लष्कर प्रमुखच्या विषयी, त्या पुस्तकाविषयी, कथित पुस्तकाविषयी याच पद्धतीनं रिटून देण्याचं कामकाजामध्ये तो विषय आणण्याचा असं एक त्यांनी प्रयत्न केला, तो हाणून पाडला गेला. यावेळेला त्यांनी संसदेबाहेर ज्या घटना घडल्या, निदर्शनं आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्याच्यावरती झालेला पोलिसांच्या वतीने झालेला लाठीमार, या घटनांच्या निषेधार्थ म्हणून त्यांनी पूर्ण 3 आठवड्याचं सेशन वाया घालवलं. हे अतिशय निंदनीय आहे. त्यांना याच्यामध्ये पहिल्या दिवशी चर्चा करता आली असती, त्या चर्चेला उत्तर द्यायला सरकारला भाग पाडता आलं असतं विरोधी पक्ष नेता म्हणून. पण अशा प्रकारची कुठलीही संसदीय आयुध किंवा एक संसदीय स्ट्रॅटेजी न वापरता केवळ आपलं म्हणणं टीव्हीच्या पुढे मांडावं इतपतच त्यांचं विरोधी पक्ष नेता म्हणून एक काम आहे. हे अतिशय चुकीचं आहे. त्यांना असं वाटतं की मी असं जे काही वागतोय किंवा मी जे मोदी आणि शहाना कॉर्नर केलं असं जे वातावरण तयार करतोय, याच्यामुळे आता उद्या सरकार पडणार आहे आणि मग देशाला पर्याय उरणार नाही, मलाच नेतृत्व करावं लागेल नवीन जे सरकार येईल त्याचं, अशी त्यांची भावना झालेली आहे. ती अतिशय चुकीची आहे. जोपर्यंत तुमच्या मागे 272 खासदार उभे नाहीत तोपर्यंत तुम्ही पंतप्रधान पद, देशाचं नेतृत्व, संसदेचं नेतृत्व, लोकसभेतलं नेतापद हे तुम्हाला मिळू शकत नाही. ही अगदी साधी गोष्ट आहे. त्यांच्या आईला देखील हा धडा अतिशय वाईट पद्धतीनं मिळाला जेव्हा त्यांनी एका सत्तांतराच्या काळामध्ये 99च्या आधी 97-98 मध्ये राष्ट्रपती भवनापुढे उभारून सांगितलं होतं की माझ्याबरोबर 272 खासदार, आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या मागचं बहुमत गेलं, शरद पवार बाहेर पडले वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी ज्या राजकारण घडलं. त्यांना पंतप्रधान पद घेता आलं नाही, त्यांना होता आलं नाही. मग त्यांनी मनमोहन सिंग यांना 2004 मध्ये पंतप्रधानपदी बसवलं. राहुल गांधींच्या डोळ्यापुढे हा सगळा इतिहास खरं तर असायला पाहिजे, पण त्याच्या उलट त्यांचं एकच टार्गेट आहे की मोदी आणि शहा यांना कशा पद्धतीनं त्यांचं एक महत्व किंवा त्यांचं जी लोकप्रियता आहे मोदींची देशामध्ये ती कशी नष्ट करता येईल, कसं त्यांची प्रतिमा भंग करता येईल, एवढंच एक त्यांनी उद्दिष्ट ठेवलेलं आहे. त्या पद्धतीनं ते वेगळ्या प्रकारे ही सगळी त्यांचे ज्याला माकडचाळे असं पण म्हणता येईल अशा पद्धतीनं करतायत. ते अतिशय निंदनीय आहे. त्याच्यावरती खरं तर कायदेशीर कारवाई देखील सरकारला करता यायला पाहिजे आणि करायला पाहिजे सरकार. तर मला हे विचारायचंय की एकंदर ह्या अधिवेशनाचा जर आपण काळ बघितला तर हे अधिवेशन सगळ्या अर्थांनी हे सगळ्या संसदीय परंपरांना हरताळ फासणारं होतं असं म्हणायला लागेल. कारण अगदी किरकोळ अशा स्वरूपाची 11 विधेयकं फक्त संमत करता आली. FCRA डिलिमिटेशन यासारखी महत्वाची विधेयकं जी होती त्यामध्ये FCRAचं भवितव्य काय, तर आता ते जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे अर्थातच गेलेलं आहे, परंतु चर्चा होऊ शकली नाही. आणखी एक प्रश्न उरतोच की अमित शहा हे सदनामध्ये आले नाहीत. पंतप्रधान सुद्धा म्हणजे पार्लमेंटमध्ये असायचे परंतु सदनामध्ये आले नाहीत.
येऊनच बसले असते आणि चर्चा घडवण्याचा प्रयत्नच केला असता तर काय झालं असतं? नाही, खरं तर अमित शहा यांनी चर्चेसाठी यावा काँग्रेसचा आग्रह होता आणि काँग्रेस त्या मुद्द्यावरती सातत्याने आंदोलन करत आली म्हणजे अधिवेशन काळामध्ये, म्हणजे सभागृहात असेल किंवा सभागृहाच्या बाहेर असेल. पण जेव्हा खरं तर मी सुरुवातीला गेल्या भागामध्ये आपण म्हटले की अमित शहा किंवा मोदींनी येऊन यायला पाहिजे होतं आणि बोलायला पाहिजे, ते स्वाभाविक आहे. म्हणजे ते संसदीय परंपरेला धरूनच आहे की आपली भूमिका मांडणं सरकारचं काम आहे. अर्थात ते मांडू दिलं नसतं, गदारोळ केला असता, हा भाग नंतरचा होता. पण त्याने येणं गरजेचं होतं. ती त्यांची प्रमुख मागणी होती काँग्रेसची. आणि काँग्रेसच्या मागणीप्रमाणे जेव्हा गृहमंत्री अमित शहा बोलण्यासाठी त्यांनी प्रस्ताव दिला की मी संसदेमध्ये बोलणार आहे, तर त्यानंतर त्यांनी त्यापासून पळ काढताना खरं तर राहुल गांधी आणि काँग्रेस दिसली. वास्तविक त्यांनी चर्चा करायला पाहिजे होती, पण त्यांनी नवीन मागणी केली की आता राजीनामा द्या. म्हणजे काँग्रेसला मुळातच या विषयावर चर्चा करायची नव्हती, हा त्यातून स्पष्टपणे संदेश मिळतोय की काँग्रेसला फक्त या मुद्द्याचं राजकारण करून भाजपला किंवा सरकारला कसा अडचणीत आणता येईल किंवा सरकारवर कसा रोष व्यक्त करता येईल लोकांच्या माध्यमातून, हा त्यांचा प्रयत्न राहिलेला दिसलेला आहे. म्हणजे त्यामुळे या अधिवेशनावरची काँग्रेस किंवा विरोधी पक्ष नेते बिलकुल गंभीर दिसत नव्हते, कारण विरोधी पक्षातले सर्वच पक्ष त्याच्यामध्ये आले की त्यांनी हे अधिवेशन गांभीर्याने घेतलेलं नव्हतं. कारण मागील 2 दशकांमध्ये सर्वात कमी कामकाज, म्हणजे जसं कुठल्याही प्रकारचं कामकाज न झालेले हे अधिवेशन आहे. म्हणजे मागील मध्ये हे पहिल्यांदाच अशा पद्धतीने घडले आणि हे जसं सरकारची काय भूमिका असेल तसे विरोधी पक्ष दोघांनी खरं समन्वयातून हे अधिवेशन व्हायला पाहिजे होतं. सरकारचे जनतेचे मुद्दे असतात, जनतेचे प्रश्न असतात, त्यावर चर्चा व्हायला पाहिजे. अधिवेशन काळामध्ये अनेक विधेयक असतात, ते विधेयकांवर साधक बाधक चर्चा होऊन त्यातून ते लोकांमध्ये त्याची अंमलबजावणी त्या कायद्यांची होणं हे स्वाभाविक असतं. पण असं कुठलंही होताना दिसलं नाही यावेळी. तर काँग्रेसची भूमिकाच मुळात जी काही सुरुवातीपासून जी होती अधिवेशन काळापासूनच्या पहिल्या दिवसापासून, हे कामकाज होऊच द्यायचं नाही किंवा सरकारला याविषयी बोलूच द्यायचं नाही, अशीच भूमिका होती आणि तीच भूमिका त्यांनी पूर्णपणे पार पडलेली दिसली. यातून खरं तर ह्या सर्व अधिवेशन काळामध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते 150 ते 200 करोड रुपयाचं नुकसान झालेलं आहे की जी जनतेच्या कराच्या पैशातून हा सगळं अधिवेशन चालतं. आणि स्वाभाविक आहे त्यामुळे सरकार जनतेचे काय प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवले जातात, हा उद्देश असतो. पण ते कुठलाही त्यातून काय सिद्ध झालेलं दिसलं नाही किंवा त्यातून काही हे झालं नाही. जर आपण म्हणजे खरं तर खर्च आपण एक ढोबळ खर्च काढलेला 150-200 कोटी खूप मोठा खर्च होतो, कारण आपण 10-12 वर्षापूर्वीचा एक अंदाज धरून हा खर्च काढला जातो की मिनिटाला जवळपास 2.5 लाख रुपयाच्या आसपास काय ते ॲव्हरेज खर्च होतो. अशा पद्धतीने सगळं आहे, पण ते खूप मोठा खर्च आहे. आणि फक्त थोडं खर्च नाही तर एकूण सगळ्याच बाबतीत तो खर्च वाढलेला असतो. पण हा सर या खर्च म्हणजे अधिवेशन पूर्ण पाण्यात आणि एवढी मोठी अमाऊंट जी रक्कम आहे ती पाण्यात घालण्याचं काम खरं तर या अधिवेशनात झालेलं आहे. त्यामुळे लोकांमध्ये तशी खूप चांगली भावना नाही एकूण सरकारविषयी असेल किंवा विरोधी पक्ष नेत्यांविषयी, की लोकांची संतापाची भावना आहे. म्हणजे राजकारण्याची चीड असतेच आणि ती चीड अधिक या अधिवेशनाच्या माध्यमातून ते आणखी लोकांमध्ये निर्माण झालेली आहे. विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका ज्याप्रमाणे राहुल गांधीची भूमिका ही आडेलतट्टू भूमिका राहिली, कारण असे प्रसंग हे यापूर्वी आलेले आहेत. जेव्हा काही प्रसंग येतो त्यातून एक मार्ग काढला जातो आणि चर्चाला कुठेतरी सुरुवात केली जाते. पण दुर्दैवाने ह्या पूर्ण अधिवेशन काळात असं झालं की सरकारच्या वतीने 2-3दा याबाबत राहुल गांधींची भेट घेतली गेली. त्यांना संसदीय कार्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन भेटले, त्यांच्याशी की आपण ह्याच्यावरती तोडगा करून आपण चर्चेला सुरुवात करूया. हे सगळे प्रस्ताव घेऊन गेल्यानंतरही काँग्रेसकडून किंवा राहुल गांधी यांच्याकडून त्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. हे दुर्दैव आहे, कारण तुम्ही संसदेत बोलल्याशिवाय त्यावर चर्चा केल्याशिवाय प्रश्न मार्गी लागणारच नाही. तुम्हाला जर रस्त्यावरचं आंदोलन करायचं होतं तर तुम्हाला इतर इतर दिवस आहेत की ज्या अधिवेशन काळामध्ये हे सगळं करणं खरं तर गरजेचं आवश्यक नव्हतं. तुम्ही सरकारच्या विरोधात किंवा भाजपच्या विरोधात तुम्ही रस्त्यावर आंदोलन करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, पण संसदेची गरिमा राखणं तितकंच महत्वाचं आणि ते झालेलं दिसलं नाही या सगळ्या काळामध्ये. आणि मुळात राहुल गांधी यांच्या एकूण अनिकेत जोशी सर म्हटले त्याप्रमाणे एक शिष्टाचार असतो, तो पाळावा लागतो. ज्याप्रमाणे आपण एका पदावर बसलेलो आहोत आपण, की ते खूप मोठं पद आहे खरं विरोधी पक्ष नेत्याचं, आणि त्या पदाला धरून आपली वक्तव्य असायला पाहिजेत, आपलं एकूण वागणूक असायला पाहिजे. पण राहुल गांधीच्या बाबतीत ते कुठेही दिसत नाही, कारण खूप मोठी मी तुम्हाला सांगेन की या बाबतीत शरद पवार यांनी त्यांना अनेकदा कान टोचले राहुल गांधींची, की अशा प्रकारचे म्हणजे जेव्हा टीका करतात त्यावेळी त्यांनी त्यांच्या परस्पर विरोधी भूमिका शरद पवारांनी घेतलेली आहे. कारण जेव्हा आपण परदेशात जात असतो तेव्हा आपण विरोधी पक्ष नेतो नसतो, तर भारताचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती म्हणून आपण तिथे जात असतो. त्यामुळे आपल्या देशाविषयी आपल्याला चांगलंच सांगावं लागेल. आपण आपल्या देशाची
प्रतिमा मलिन करण्याचं काम परदेशात जाऊन करत आलो आहोत, हे राहुल गांधीच्या बाबतीने सातत्याने घडत आहे. आणि हे प्रत्येक भारतीयाला खरं तर न पटणार आहे, की संताप आणणार आहे खरं तर. म्हणजे तुम्ही तुमच्या अंतर्गत मतभेद असतील, वैचारिक मतभेद असतील, ते देशामध्ये, पण देशाच्या बाहेर तुम्ही जात असताना तुम्ही त्या देशाचे प्रतिनिधी म्हणून वावरत असता, देशाचा एक नेता म्हणून तुम्ही जात असता. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून राहुल गांधींनी खरं तर राजकीय आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये वागायला पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही. त्यांच्याकडे सातत्याने त्यांच्याकडे बालिशपणा त्यांच्या एकूण वागणुकीमध्ये दिसतोय. असंच एकंदरीत राहुल गांधीच्या बाबतीत म्हणता येईल आपल्याला. आपण एक व्हिडिओ पाहिला होता अनिकेत सर, आणि तो जंतर मंतरच्या आंदोलनानंतर, म्हणजे मुलांनी ज्या पद्धतीने काही व्हिडिओ केले, बाष्कळ बडबड केली, त्यानंतर पंतप्रधानांचा एक व्हिडिओ आला आणि त्यांनी सांगितलं की बच्चे हे माफ कर दिया. आता या 57 वर्षाच्या मुलाचं काय करायचं? कारण जर हे एखाद्या सरकारी नोकरीमध्ये असते तर 3 वर्षानंतर रिटायर झाले असते, 3 वर्षानंतर ते सिनियर सिटीझन होणार आहेत. आणि तरीही अनेक वेळा हार पत्करून फक्त एका कुटुंबाचं आपण घटक आहोत म्हणून आपल्याला वाटेल ते करण्याचा अधिकार कुठेतरी आहे, विशेषाधिकार आहे, अशा स्वरूपाने वागणं, अशा पद्धतीने वागणं, आणि जनतेने वारंवार त्यांना हार दिल्यानंतर सुद्धा, म्हणजे येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये हीच प्रतिमा घेऊन जायचंय का? कारण राहुल गांधींचा आपण एक बघतो नेहमी, त्यांची जर स्ट्रॅटेजी बघितली तर दिसतं की एक भारत जोडो यात्रा केली आणि त्याची फळं मिळायच्या वेळी मध्येच कुठेतरी गायब होतात. नीटचा मुद्दा खरं राहुल गांधींनी सुरुवात केली होती, म्हणजे काँग्रेसने सुरुवात केली आणि नंतर त्यातून गायब झाले. पण जंतर मंतरवर त्याला यश मिळतंय हे बघितल्यानंतर त्यांना फोमो झाला आणि मग पुन्हा त्यांनी त्या आंदोलनामध्ये वेगळ्याच पद्धतीने उडी घेतली. त्यानंतर ते हे अधिवेशन चांगलं चालवतील अशी वाटत असताना अनेक पुन्हा स्वतःच्याच पायावर धोंडा मारून येणार, सेल्फ गोल ज्याला म्हणतात ते करतात. काँग्रेस हा इतका जुना पक्ष आहे, काँग्रेसमध्ये आजही जुनी जाणती नेती मंडळी आहेत. त्यांनी यापूर्वी G23च्या माध्यमातून भूमिका घेतलेली आहे. खरंच हा पक्ष राहुल गांधींच्या अशा ह्याच्यामध्ये टिकून राहील असं वाटतं का कंटाळतील तेही? नाही, कुठलाही पक्ष हा असं पटकन संपत नाही. म्हणजे मेला हत्ती संपण्याचं म्हणत नाही मला, विभाजित होईल का? विभाजित पण होणार नाही. कारण आता काँग्रेसमध्ये पर्याय नाही. जे काय काँग्रेसमध्ये लोक राहिलेले आहेत ते अन्य पक्षामध्ये जाऊ शकत नाहीत, अशा प्रकारचे लोक आता त्यांच्याकडे उरलेले आहेत. त्यामुळे त्यांना तो पर्याय नाहीये. काँग्रेसमध्येच काय बदल करणं शक्य आहे का? तर तसंही आता खरं तर शक्यता नाही. एक त्यांना फक्त आशा आहे की राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या निवडणुकीमध्ये म्हणजे 14 साली त्यांना 42-43 जागा मिळाल्या. त्याच्या पुढच्या निवडणुकीमध्ये 52 जागांपर्यंत पोहोचले 19ला, आणि 24ला त्या जागा जवळजवळ दुप्पट झाल्या. म्हणजे 100च्या कमी 99 जागा त्यांच्या आल्या होत्या निवडून. आणि एक आपल्या सांगलीचा खासदार विशाल पाटील, तो त्यांच्याबरोबर गेला आणि त्यांनी अपक्ष निवडून आला, पण तो काँग्रेसच्या सोबत राहिला आणि ते 100 झाले. आता 100च्या वरनं त्यांना 260-262 इथपर्यंत उडी मारायची शक्यता येणाऱ्या निवडणुकीत काही दिसत नाही. त्यामुळे ते अशा प्रकारे फ्रस्ट्रेट झालेलं व्यक्तिमत्व, ते अशा वेगळ्या प्रकारे लोकांचं नजर आणि ज्याला आयबॉल कॅचिंग म्हणतात टीव्हीच्या भाषेमध्ये, तसं करण्याचा ते प्रयत्न करतायत. त्याला कितपत यश येईल अवघड आहे आता सांगणं. अजून पुढे निवडणुकीला 2-2.5 वर्षांचा काळ आहे. मध्येही उत्तर प्रदेश, पंजाब या सगळ्या महत्वाच्या निवडणुका होणार आहेत. गोवा पण आहे आपल्याला, मणिपूर पण आहे. या निवडणुका पंजाब, उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, आणखी एक 5 निवडणुका ते आता 27 मध्ये होणार आहेत. गुजरात, तर गुजरातमध्ये त्यांना अजिबातच शक्यता नाही. पंजाबमध्ये आत्ताचं वातावरण असं आहे की अकाली जोरात आहेत, अकाल्यांचं परत उदय होईल आणि त्याच्यावर भाजप कदाचित पुढे जाईल. अनेक शक्यता आहेत. पण काँग्रेसच्या नेतृत्वाला, म्हणजे आता जे नेतृत्व काँग्रेसचं आहे, मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी, प्रियांका, यांना पुढे भविष्य किती आहे हे ह्या निवडणुका ठरवणार आहेत. म्हणजे पुढच्या 6 महिन्यात त्याचं एक अंदाज येईल. उत्तर प्रदेशमध्ये जर त्यांना थोड्याफार जागा मिळाल्या तर कदाचित त्यांना खासदारकीच्या जागा वाढण्याची एक शक्यता वाटू शकेल आणखी. आणि ते अधिक अशा पद्धतीनं मोदी आणि शहा यांना टार्गेट करून त्यांचं राजकारण ते करत राहतील. पण संसदेच्या संदर्भात मला असं सांगायचं होतं की संसदेमध्ये किंवा कुठल्या विधानसभेमध्ये कामकाज चालवणं ही सरकारी पक्षाची जबाबदारी असते. ज्या पक्षाचं बहुमत आहे
त्या पक्षाची ही जबाबदारी असते की सगळी विधेयकं मंजूर होण्यासाठी एक वातावरण तयार करणं, चर्चा घडवणं. आता ह्या मोदी आणि शहा यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षानं किरण रिजिजू एकटे बोलत होते, परंतु ना अमित शहा संसदेमध्ये आले, लोकसभेत आले, ना पंतप्रधान मोदी लोकसभेत आले. जर गोंधळ जरी हे लोक करत असले तरी जर तुम्ही तिथे बसला असतात आणि मग काहीतरी तिथे स्टेटमेंट करण्याची संधी होती त्यांना त्यांना कदाचित त्यांची बाजू आधीच मांडता पण आली असती चर्चेच्या आधी विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात, पण ते त्यांनी केलं नाही. म्हणजे आता राहुल गांधींना हे म्हणायला स्कोप आहे की मला घाबरून किंवा आमच्या काँग्रेसच्या दबावाला घाबरून ते संसदेत फिरकले नाही. हे सत्ताधारी पक्षासाठी खरं तर अतिशय वाईट अशा प्रकारचं एक कथन आहे. आणि हे जर नॅरेटिव्ह हे जर पसरलं पुढे तर त्याचा मोठा त्रास पॉलिटिकली होणार आहे. पण त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यांचं काय वेगळं हिशोब किंवा मांडणी असेल ती पुढच्या काळात दिसून येईल. पण राहुल गांधी यांच्या बाबतीमध्ये काँग्रेसला त्यांच्याशिवाय पर्याय नाही आता. म्हणजे जसं मोदींच्या संदर्भात टीना फॅक्टर आहे तसंच राहुल गांधीच्या बाबतीत विरोधकांच्याकडे टीना फॅक्टर आहे की देर इज नो अल्टरनेटिव्ह. जर एखादा अल्टरनेटिव्ह नेता जर पुढे मागं मोठ्या प्रमाणात उदयाला आला, जसं आता तामिळनाडूमध्ये विजय एकदम अचानक पुढे आले आणि त्यांनी करुणानिधींच्या सगळ्या राजकीय भांडवलाचा शालीन मिळून सगळ्यांना परास्त केलं. असं करणारा काँग्रेस अंतर्गत एखादा मोठा नेता येईल का, तर ज्यांची असं नेतृत्वाला आव्हान देण्याची आणि चमकण्याची किंवा सर्वमान्य होण्याची शक्यता होती असे ज्योतिरादित्य शिंदे असतील किंवा अन्य लोक, हे सगळे काँग्रेसमधून बाहेर पडले. आणि आता जे काँग्रेसमध्ये आहेत ते यांचा संदीप कोण तो दीक्षित. आता संदीप दीक्षित. संदीप दीक्षित असे लोक असं त्यांच्याकडे उरलेले जे सेकंड थर्ड दर्जाचे नेते आहेत. त्यांना अशा प्रकारे स्कोप नाही राहुल गांधींना आव्हान देण्याचा किंवा पुढे येण्याचा. त्यामुळे काँग्रेस जनांना सुद्धा आता पर्याय नाही आहे राहुल गांधी यांचं नेतृत्व मान्य करण्याशिवाय. एक त्यांना फक्त एवढीच एक आशा अपेक्षा ठेवता येईल की कदाचित जनमत बदलेल, कदाचित मोदी शहांच्या बाबतीमध्ये काहीतरी कॅटॅस्ट्रॉफिक घटना जशा दिल्लीचं आंदोलन झालं अशा प्रकारे होऊन जनमानस फिरेल, ही फक्त आशा अपेक्षा घेऊन ते चाललेले आहेत. तर एकंदर आपण बघितलं तर या सगळ्यामधून देशाची प्रतिमा मलिन होतीये. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या पद्धतीने राहुल गांधी यापूर्वी सुद्धा वक्तव्य करत आले, म्हणजे जेव्हा जेव्हा बाहेर गेले तेव्हा आमच्या देशातलं लोकशाही धोक्यात आहे आणि तुम्ही येऊन ती वाचवा, अशा पद्धतीची वक्तव्य करण्याचं त्यांचं नेहमीची परंपरा राहिलेली आहे. त्यामधली ही जी कालची कडी होती ती अतिशय पुढचं असं पाऊल होतं आणि याचे राजकीय परिणाम हे आंतरराष्ट्रीय स्तरावर निश्चित दिसतील. मलवे सर, तुम्हाला यापूर्वीच्या काही घटना आठवतात का की ज्यामध्ये अशाच पद्धतीचं वर्तन, म्हणजे आपण यापूर्वी मणिशंकर अय्यर यांचं बघितलं की मणिशंकर अय्यर अशाच पद्धतीने काहीतरी बोलून जायचे आणि जे देशासाठी ठीक नसायचं, देशाच्या एकंदर प्रतिमेसाठी चांगलं नसायचं. राहुल गांधी हे त्याच्या वरकड आहेत असं म्हणावं लागेल. नाही, खरं आहे. कसं मी एक सुसंस्कृत भारतीय समाज व्यवस्थेचं आपण प्रतिनिधित्व करत आहोत. म्हणजे त्या समाज व्यवस्थेचा मी भाग आहे. तर मी मी कुठल्याही पक्ष किंवा व्यक्ती म्हणणार नाही, पण अशा समाजामध्ये सर्वच ज्या काही राजकीय सगळ्या या वातावरणात वावरणारे जे लोक आहेत, म्हणजे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असतील किंवा सर्व समाज व्यवस्थेतले जे घटक असतील, त्यांनी सुसंस्कृतपणे सार्वजनिक स्थानी वागावं, बोलावं ही अपेक्षा आहे आणि सर्वच सुसंस्कृत समाजाची तीच अपेक्षा असणार नक्की. पण राहुल गांधी असतील किंवा इतर म्हणजे भाजपमध्ये काही लोक असे आहेत की जे बोलगावले आहेत की त्यांची नेहमीच जीभ घसरत असते आणि सातत्याने लिखाणाच्या माध्यमातून आम्ही टीका करत आलो. म्हणजे जर महाराष्ट्रात बोलायचं तर पडळकर सारखे आमदार आहेत, ते सातत्याने काहीतरी बोलत असतात आणि ते खरं तर ते जी समाज व्यवस्था आहे, समाज व्यवस्थेमध्ये हे मान्य होणारं नाही. भारतीय सुसंस्कृतपणा नाही. म्हणजे एखादी व्यक्ती असेल, मग ते राजकीय किंवा वैचारिक त्यांचा विरोध असेल म्हणून त्यांना काही बोलायचं असं नाही चालत. की हे असे लोक असतील तर त्यांच्यावरती टीका, जसं मनीषकर अय्यरांचं तुम्ही म्हटलं किंवा खरगेंचं म्हटलं, जे आपले काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यांनी मोदींना विषारी साप वगैरे म्हटलं होतं. ही वक्तव्य खरं तर हे मान्य होण्यासारखेच नाहीत. आणि राहुल गांधी ह्या त्याच ह्याच्या पठडीतले आता नेते झालेले आहेत. खरं तर अशा पद्धतीचे व्यक्ती असं वक्तव्य करून आपलं आपण ज्याला प्रसिद्धी म्हणतो आपण
की ती प्रसिद्धी मिळवण्याचा त्यांचा हा खरं तर खूप केविलवाना प्रयत्न दिसतोय. आणि खरं तर राहुल गांधींच्या बाबतीत म्हणायचं झालं तर एक मोठा त्यांना राजकीय वारसा आहे. कारण नेहरू, गांधी आणि या सगळ्या परिवारातून ते आलेले आहेत. त्यांच्याकडे एक एक वैचारिक अधिष्ठान असायला पाहिजे होतं. आणि स्वाभाविक आहे, प्रत्येक भारतीयाला वाटते की जसं आपण म्हटलं की बाबा नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील किंवा राजीव गांधी असेल, आजही त्यांच्याविषयी जनमानसात तेवढाच मान सन्मान आहे. आपण त्यांना तेवढाच आदराने त्यांची नावं घेतो. पण दुर्दैवाने राहुल गांधीच्या बाबतीत असं होताना दिसत नाही. राहुल गांधी ज्या पद्धतीने वक्तव्य करत आलेत, म्हणजे आपण म्हटलं त्याप्रमाणे की परदेशात गेल्यानंतर ते नेहमी आपल्या देशाचं कौतुक करण्याऐवजी भारताच्या लोकशाहीविषयी, ज्या लोकशाहीला जग संपूर्ण जग त्या लोकशाहीचं कौतुक करतंय, त्या लोकशाहीविषयी जाऊन काहीतरी मुक्ताफळे उधळायचे हा प्रकार राहुल गांधींकडून सातत्याने होत आहे. ते भारतीय व्यवस्थेला तो खरं तर एक डाग लावण्याचा प्रकार राहुल गांधींकडून तो होत आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या बाबतीत जर आपण म्हटलं, आपण जनसामान्यांची प्रतिक्रिया, मी आज तरुणांची, हे सर्व आंदोलन, ज्यांनीचं आंदोलन झाल्यानंतर मी काही तरुणांशी बोलत असतो की समाजामध्ये काय चाललंय, आपण अंदाज घेतो. तर राहुल गांधींविषयी तेवढी मतं चांगली नाहीत. ज्याप्रमाणे एक जो आपण काही ठराविक वर्ग असेल की त्यांना ते पटतंय, पण एक मोठा वर्ग आहे की त्यांना राहुल गांधींची भूमिका पटत नाही खरं तर. तर राहुल गांधींनी गांभीर्याने, आज तुम्ही म्हटल्याप्रमाणे आज त्यांचं 56 वर्ष वय आहे त्यांचं, तर त्या वयाला अनुसरून त्यांनी वागायला पाहिजे. आज ज्याप्रमाणे ते, आणि विरोधी पक्ष नेते आहेत ना, तुम्ही काय तुमचं छोटं पद नाही ना, खूप मोठं पद आहे तुम्ही. आणि हा बालिशपणा खरं तर संसदेच्या सभागृहात असेल किंवा संसदेच्या बाहेर असेल, हा सातत्याने त्यांच्याकडून दिसतोय. जाहीररित्या सार्वजनिक कार्यक्रमातही त्या तसेच प्रमाणे वागताना दिसतात. तसं होता कामा नये. खरं तर काँग्रेसमधल्या, म्हणूनच काँग्रेसमधले बरेचसे नेते आज काँग्रेसमधून बाहेर पडले. ज्योतिरादित्य सिंधियासारखे सुसंस्कृत नेते या काँग्रेसला लाभले, आज त्यांना पुढे आणण्याची गरज होती. मी काही मला वाटतं यांच्याशी, राज्याचे आपले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी माझं पाठीमागे एकदा बोलणं झालं. त्यावेळी त्यांनी राहुल गांधीच्या भूमिकेवरून खरं तर बोट ठेवलं होतं की त्यांचं ज्याप्रमाणे खरं तर ते गांधी घराण्याचे खूप त्यांचं एकनिष्ठपणा आहे, त्यांच्या आईपासून वगैरे सगळे असले तरी पण राहुल गांधींची जी भूमिका आहे, त्यांचं वागणं, कारण त्यांनाही ते पटलेलं नव्हतं. म्हणजे ज्याप्रमाणे जे लोकांमध्ये वक्तव्य करतात ते बोलतात काँग्रेसच्या त्या संस्कृतीत बसणार नाही. काँग्रेसला एक वैचारिक अधिष्ठान, एक विचार असलेला पक्ष आहे तो. असं असताना राहुल गांधी ह्या सर्व काँग्रेसच्या आतापर्यंतच्या परंपरेला छेद देऊन काहीतरी वक्तव्य, जे संस्थात प्रसिद्धी मिळवण्याचे वक्तव्य अशा प्रकारचे करत आलेले आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांचं सर म्हटल्यावर राजकीय भवितव्य तसं खूप चांगलं आहे असं म्हणता येणार नाही आपल्याला. की ज्याप्रमाणे त्यांच्यात एक ते नैराश्याची भावना आहे, म्हणजे ज्याप्रमाणे मागील 3 निवडणुका झाल्या लोकसभेच्या, आणि त्यांना ते सातत्याने अपयश येते. या नैराश्याच्या भावनेतून ते हे सर्व स्टेटमेंट करतात. आणि ते त्यांच्यामध्ये आज जे काही मोदींविषयी किंवा शहांविषयी किंवा भाजपविषयी जो काही मनामध्ये साचून राहिलेलं आहे, ते ह्या अशा वक्तव्याच्या माध्यमातून बाहेर पडताना दिसते. की जनतेत जाऊन तुम्ही खरं तर आपला पक्ष बळकट करण्यासाठी किंवा पक्षाची बांधणी करण्यासाठी तुम्ही जो वेळ द्यायला पाहिजे, तुम्ही वेळ देत नाही. तुम्ही लोकांमध्ये गेलं पाहिजे, पक्षाची बांधणी केली पाहिजे, लोकांना आपल्या पक्षाची भूमिका समजून सांगितलं पाहिजे. पक्षाने मागील 70-80 वर्षात जे काय काम केलेलं आहे, देशासाठी जे काय तुम्ही योगदान दिलेलं आहे, ते लोकांना जाऊन सांगणं तुमचं काम आहे. हे होताना दिसत नाही. तुम्ही स्वतःच प्रसिद्धी मिळवण्यासाठी कुणावर तरी टीका करणे, काहीतरी जे काही समाज मांडण असेल अशा प्रकारचे वक्तव्य करणे, अशा प्रकारचं राहुल गांधींच्या बाबतीत सातत्याने होत आहे. त्यामुळे राहुल गांधींचं एकंदरीत पुढचं राजकीय भवितव्य हे तितकंसं चांगलं नाही. आणि काँग्रेसमध्ये त्यामुळे अस्वस्थता आहे, स्वाभाविक आहे. काँग्रेसमधले आज कुठलेही मोठे नेते पुढे येऊन बोलताना दिसत नाहीत. एक ते राहुल गांधी एकटेच स्टेटमेंट करतात, खरं की काय थोडेफार बोलले तर बोलतात. असं मोठे आणि काही प्रवक्ते 1-2 असतील ते. काँग्रेसमध्ये आज पाठीमागे आपले राज्याचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण किंवा इतर नेत्यांनी G23 म्हणून ते सर्व नाराज काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्वतःचे गट बनवून आपण राहुल गांधींच्या एकूण भूमिकेपासून फारकत घेतली होती. आणि ते काँग्रेसमध्ये तसंच धोरण आहे की राहुल गांधीची एकाधिकारशाही काँग्रेसमध्ये झालेली आहे. चर्चा होत नाही, मुद्द्यांना धरून बैठक व्हायला पाहिजे, चर्चा व्हायला, पक्ष कसा वाढेल, पक्षाची जी गेलेली जी काय प्रतिमा आता जी काय आहे, ती प्रतिमा आणखी चांगली कशी करता येईल, हे ह्या दृष्टीने काहीच होताना दिसत नाही. त्यामुळे काँग्रेससाठी राहुल गांधी खरं तर खड्डाच खोदतायत असं या निमित्ताने म्हणेल. अगदी बरोबर आहे. सर, पराभवाची 100री ज्याला म्हणता येईल तसे, की आपण गेल्या वेळचं 0-0-0चं एक अनुराग ठाकूर यांचं संसदेतलं भाषण ऐकलं होतं की किती पराभव झाले. 96-97चा आकडा झालेला होता.
त्यात आता ह्या पुन्हा 2-3 राज्यांच्या निवडणुका झाल्या तर पराभवाची 100ही ते गाठतील. बरं, आपल्या देशाच्या कुठल्याच पंतप्रधानांची आब त्यांनी राखली नाही. याला कारण असं की त्यांचे पिता पंतप्रधान होते तोपर्यंत ते लहान होते, राजकारणात सक्रिय नव्हते. परंतु आपण जर त्यानंतर बघितलं तर ज्या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये ते राजकारणात सक्रिय झाले, त्यांचा अध्यादेश फाडून टाकण्याचं सुद्धा काम केलेलं आहे. म्हणजे असं नाही की कुठलीही समज नसलेल्या या नेत्याला 20 वर्ष जवळपास काँग्रेस पक्ष त्यांच्या सहन करतोय असं म्हणायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की यातून काँग्रेसचे नेते त्यांना समज देतील का? राहुल गांधींमध्ये आतापर्यंत जो बदल झालेला नाही अनिकेत सर, पुढे होण्याची शक्यताही नाहीये. राहुल गांधी यांचं व्यक्तित्व आता घडलेलं आहे आणि त्यात तुम्ही म्हणता तसं त्याचं ते साठीच्या जवळ आलेले ग्रस्त आहेत, त्यामुळे त्यांचे फार बदल काही होणं शक्य नाही, अपेक्षित पण नाही. आणि मला खरं तर तुम्हाला असं वाटतं की ही चर्चा राहुल गांधींच्याकडनं महाराष्ट्राकडे थोडी आणणं योग्य होईल, कारण आपल्याकडे मागच्या आठवड्यामध्ये आपल्याकडे पण खूप महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत. त्यातली एक मोठी राजकीय घडामोड म्हणजे दिल्लीमध्ये संसदेचं अधिवेशन सुरू असताना सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे हे महाराष्ट्र सदनमध्ये एका बैठकीसाठी आलेले होते, एकत्रित होते, खासदार म्हणून ते बैठकीला उपस्थित होते. तिथून ते बैठक सोडून अचानक दोघे बाहेर पडले आणि कुठे गेले, पुढे कुठे गेले हे अजूनपर्यंत आलेलं नाही किंवा सुप्रिया सुळेंनी किंवा विनोद तावडेंनी सांगितलेलं नाही. त्याच्यापूर्वी सुप्रिया सुळे ह्या सगळ्या त्यांच्या खासदारांना घेऊन मोदींच्याकडे गेल्या होत्या आणि त्यांची बराच वेळ तिथे बैठक झाली. तत्पूर्वी सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे मोदींना वेगळ्या पद्धतीने भेटलेले होते. म्हणजे या सगळ्या घडामोडींचा अर्थ हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लागणं हे आपल्या दृष्टीने एक महत्वाची गोष्ट आहे. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काहीतरी शिस्त आहे यांच्यामध्ये, आणि कदाचित तुम्ही म्हणता असं डिलिमिटेशनच्या आकड्याच्या जवळ भारतीय जनता पक्ष आणि एनडीए पोचलेला नाही हे उघड झाल्यामुळे कदाचित त्यांनी ते विधेयक यावेळेला येऊ दिलं नाही किंवा या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरतीच सगळं सेशन संपून जाईल याची कदाचित त्यांनी वाट पाहिली. पुढच्या काळात काय घडामोडी घडतील हे पाहणं इंटरेस्टिंग असेल, महत्वाचं असेल. जर त्यांची अशी खात्री असेल की आपल्याकडे 2/3 बहुमत जमतंय तर पुढच्या काळामध्ये येत्या काही दिवसात म्हणजे ऑगस्टमध्येच त्यांना संसदेचं 2-3 दिवसाचं अधिवेशन पुन्हा बोलवून डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण, कारण ही भाजपच्या एकूण राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या अशी ती दिशा आहे त्यांच्या राजकारणाची. ते जर त्यांना करायचं असेल आणि 1900 पूर्वी ते लावूनच घ्यायचं डिलिमिटेशन, हे जर त्यांची एक राजकीय स्ट्रॅटेजी असेल तर त्यांना हे करावं लागेल. या दृष्टीनं मला असं वाटतं की शरद पवार हे बरेचसे त्यांच्या जवळ गेलेले आहेत. तिकडे डीएनए बरोबर पण त्यांच्या डीएमके बरोबर त्यांच्या वाटाघाटी बऱ्याच पुढे गेलेल्या आहे असं दिसतं. आणि हे दोन्ही पक्ष निदान म्हणजे इंडी आघाडीच्या सोबत न जाता हे ऐन मतदानाच्या वेळेला बाहेर थांबणं, मतदानात भाग न घेणं अशा प्रकारच्या एका कृती करून ते डिलिमिटेशनला पाठिंबा देऊ शकतील. पण मला असं वाटतं की त्या गोष्टी अजून स्पष्ट झालेल्या नाही आहेत, काही ग्रे एरिया त्या सगळ्या चर्चामध्ये असतील, त्यामुळे हे कुठेतरी थांबवलं असं मला वाटतं. त्या दिशेने निश्चितच पावलं भाजप उचलतोय हे स्पष्ट दिसतंय. खरं जर मलमे सर आपण विचार केला तर सगळ्याच पक्षांना डिलिमिटेशन आणि त्या निमित्ताने वाढणाऱ्या जागा हे फायद्याचं ठरणार आहे. कारण इकडून तिकडे गेलेले नेते, त्यातून निष्ठावान कार्यकर्त्यांना कुठे बसवायचं असे सगळा प्रश्न बघता जर लोकसभेच्या जागा वाढल्या, खासदारांची संख्या वाढली तर ती प्रत्येक पक्षाला तशी हवीच आहे असं उघड दिसतंय. तो एक मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच समीकरणं जी आहेत ती पुन्हा बदलताना आपल्याला दिसत आहेत. कारण इंडिया आघाडी म्हणून जी महाविकास आघाडी इथे जी सुरू झाली होती महाराष्ट्रामध्ये, त्याचा एक छोटा प्रयोग तो आता फारसा उरलेला दिसत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं एक वैफल्य आलेलं आहे. आणि मलवे सर, एक शेवटचा प्रश्न आजच्या चर्चेतला तुम्हाला मला हाही विचारायचा आहे की शिवसेना कोणाची याच्यावरचं जी सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी आहे ती बरीच पुढे गेलेली आहे. हार प्रहारमध्ये अनिकेत सर त्याबद्दल बोललेले पण आहेत. कपिल सिब्बलांचे काही गोष्टी चालू आहेत आणि मराठी माध्यमांमध्ये मला खूप आश्चर्य असं वाटतं की जणू काही आपण तो निकाल पत्रकारच लिहिणार आहोत आणि त्याच्यावर फक्त जजनी सही करायची आहे अशा पद्धतीचे प्रेडिक्शन्स केले जातात. मलमे सर, तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्याबद्दल?
नाही, फक्त पत्रकारच नाही, नेते सुद्धा त्याच अनुषंगाने स्टेटमेंट देतात. खरं तर अं, हा हा सर्वस्वी अधिकार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश किंवा ते खंडपीठाचं न्यायालय. आणि असं सुनावणी सुरू असताना जे मीडिया ट्रायल म्हणतो ना, तशा प्रकारचा हा प्रकार चालू आहे. आणि वेगळी मतं व्यक्त केली जातात. खरं तर हा सगळा कायद्याचा केस निघतो तिथे. कपिल सिब्बल ती आपल्या परीने जे काही आपल्या आशिलाच्या म्हणजे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची भूमिका मांडतायत. आता ह्यानंतर शिंदे यांच्या वतीने भूमिका मांडली जाईल आणि जो काय आहे अंतिम टप्प्यात आलेला खटला, त्यातून कुठलाही ठोस निर्णय येईल असं एकंदरीत मला वाटत नाही. हे याबाबत कदाचित ते आणखी दुसऱ्या बेंचकडे दिलं जाईल आणि असं सगळं ते प्रकार दिसतोय. पण एकंदरीत तुम्ही ज्या प्रमाणे म्हटला त्याप्रमाणे मीडिया असेल किंवा नेते असतील ज्याप्रमाणे स्टेटमेंट करतायत ते खरं तर अशा प्रकारे स्टेटमेंटला एखादा खटला सुरू असताना खरं तर त्याच्यावरती कारण तो संपूर्ण निकालावर परिणाम करणार असतो. लोकांची मत वेगळ्या दृष्टीने वळवण्याचा हा प्रयत्न असतो. असं होता कामा नये. कारण ज्याप्रमाणे संजय राऊत आहेत जे आपले उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे प्रवक्ते जे स्टेटमेंट करतायत ते ज्याप्रमाणे कालच्या त्यांचं स्टेटमेंट होते की 5,000 कोटीमध्ये पक्ष विकल्यावर हे कुठे कशाला धरून वक्तव्य तेवढ्या खासदार असल्यासारख्या असलेल्या माणसांनी किंवा प्रवक्ता म्हणून काम करणाऱ्या माणसांनी अशी वक्तव्य करता करू नयेत. म्हणजे एखादा म्हणजे निवडणूक आहे 5,000 कोटी रुपये घेतले हे 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 कुठे नियमात बसत नाही बोलताना वगैरे एका मोठ्या पदावर व्यक्ती असलेल्या लोकांनी. तर हे कुठेतरी लोकांना ते पटेल अशा पद्धतीची वक्तव्य करावीत खरं तर संजय राऊत यांनी. संजय राऊतच काय इतरही नेते आहेत ज्याप्रमाणे वक्तव्य करतायत अशा पद्धतीने असं होईल तसं होईल तसं होईल असं काही होणार नाही. शेवटी तो निर्णय सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्ट जे काय आहे तो निर्णय देईल ना, तर त्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करायला पाहिजे. कारण शेवटी आपण सर्व भारतीय समाज व्यवस्था असेल ही न्याय व्यवस्थेत विश्वास ठेवणारी व्यवस्था असताना आपण का त्याच्यावरती चर्चा करतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एकंदर तुम्ही बघितलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी बदलत आहेत आणि बरेच काही नवीन संकेत जे आहेत ते मिळत आहेत. संसदेचं विशेष अधिवेशन जर झालं तर ते नजीकच्या काळात होऊ शकतं आणि त्यामध्ये प्रामुख्याने जे डिलिमिटेशन म्हणजे पुनर्रचना ज्या सगळ्या करायच्या आहेत मतदारसंघांच्या सर्व राज्यांच्या त्याबद्दलचा निर्णय होऊ शकतो आणि त्यावर आधारित अर्थातच महिला आरक्षण हे महत्वाचं विधेयक येऊ शकतं. FCRA जे आहे ते जॉईंट पार्लमेंटरी कमिटी म्हणजे संयुक्त संसदीय समिती जी असते तिच्याकडे गेलेलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा काही कठोर नियम जे आहेत त्यामध्ये खास करून एक नियम जो नव्याने जोडण्यात आलेला आहे तो म्हणजे की तुमची जी संपत्ती असेल ती सुद्धा जप्त करण्याचे सरकारचे अधिकार असतील. अर्थातच सगळ्यांना त्याबद्दल चिंता वाटते ज्यांच्याकडे परदेशी पैसा मोठ्या प्रमाणात येतो आणि CJPच्या आंदोलनामध्ये जे सगळे लोक होते मास्टर माइंड होते त्याचा एक शोध तपास सरकार पुढे नेते. बऱ्याच घटना घडामोडी येत्या आठवड्यामध्ये होणार आहेत. तुर्तास या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सगळ्यांना आमच्या वतीने शुभेच्छा आणि तुमची मतं तुमच्या कमेंट्स आम्हाला अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अनिकेत सर आणि मलमे सर यांचे आभार मानत मी आपली रजा घेते. धन्यवाद.